निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या निष्ठावान शिवसैनिकांचा मेळावा ज्यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी संपन्न होतोय ते आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार आदरणीय भाऊसाहेबजी वागचौरे साहेब, आपले कर्तबगार जिल्हा प्रमुख आदरणीय रावसाहेबजी खेवरे साहेब, महाविकास आघाडीचे आपल्या तालुक्याचे उमेदवार अमितजी भांगरे, शिवसेनेचे तालुका प्रमुख मच्छिंद्रजी धुमाळ, संतोषजी मुतडक, युवा सेनेचे दोन्ही तालुका प्रमुख, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख आमचे मित्र अमितजी चव्हाण, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व तालुका शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि समोर उपस्थित असलेले सर्व निष्ठावान शिवसैनिक, सगळ्या शिवसैनिकांच्या मनामध्ये हा प्रश्न कदाचित असेल की अमितजी भांगरे यांचा अर्ज भरण्याचा कार्यक्रम असेल किंवा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या प्रचाराच्या निमित्तानं किंवा तालुक्यातील शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने आपण सर्वजण त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो, तरी सुद्धा हा निवडणुकीच्या काळात हा मेळावा कशासाठी, तर त्याचं कारण प्रथमतः या ठिकाणी सांगितलं पाहिजे. कारण आपण सर्वजण अमित दादांचा अर्ज भरण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित होतो. तो दिवस आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस होता. त्या दिवशी आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे असतील, आदरणीय पवार साहेब असतील, आदरणीय थोरात साहेब असतील, यांनी महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या सगळ्या 288 मतदारसंघाचे उमेदवार जाहीर केले आणि अकोल्याची जागा ही शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षाला गेली. आपली नैतिक जबाबदारी आहे, जेव्हा आपल्या पक्षप्रमुखाने एखादा निर्णय घेतला तर त्या निर्णयाला आपण सर्वजण पक्षप्रमुखांचा आदेश मानून आपण त्या निर्णयाप्रती बांधील राहतो. अशा प्रकारचा आपल्या सर्वांचा इतिहास आहे. आणि त्या दिवशी सामील झाल्यानंतर सुद्धा मध्ये 2-3 दिवस गेलेत. आपण प्रमुख लोक गावोगाव अमितदादांच्या प्रचार सभांमध्ये आपण सहभागी आहोत, परंतु तालुका व्यापी एक मेळावा घेण्याची गरज तालुका शिवसेनेला वाटली आणि म्हणून नाना आणि आदरणीय खासदार साहेबांशी बोलून ही तारीख आजची फायनल झाली. आज 6 तारीख आहे आणि बरोबर आजच्या 6 तारखेपासून 14व्या दिवसानंतर 20 तारखेला या महाराष्ट्राच्या विधानसभेचं मतदान आहे. 14वा दिवस या शब्दावर मी मुद्दाम थोडंसं विश्लेषण करणार आहे. आपण सगळेजण हिंदू धर्म संस्कृतीमध्ये वावरतो. माणूस गेल्यानंतर त्याचा 10व्या दिवशी 10वा घातला जातो, नंतर 13वा घातलं जातं आणि 14व्या दिवशी सर्व प्रकारचे विधी उठकून आपण त्या सगळ्या याच्यातून मुक्त होत असतो. या महाराष्ट्रामध्ये हे जे काय देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेचं हरामखोर सरकार बसलेलं आहे, याचा 14वा बरोबर 20 तारखेला घालण्यासाठी आपल्या सगळ्यांना कटिबद्ध होण्याची गरज आहे. गेल्या अनेक वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये जो काय नंगानाच या महायुतीच्या सरकारने चालवलेला आहे, याला मोडण्यासाठी आपल्याला या महाविकास आघाडीचे आपले जे उमेदवार आहेत अमितदादांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहावं लागेल. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या सगळ्या लोकांनी, शरदचंद्रजी पवार साहेबांच्या सगळ्या पक्षाच्या लोकांनी प्रामाणिकपणे आदरणीय खासदार साहेबांबरोबर आपलं काम केलं. मी पवार साहेबांच्या सभेत सुद्धा भाषणामध्ये बोललो होतो की बाळासाहेब ठाकरेंनी सुद्धा ठरवलं नव्हतं की माझा मुलगा हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर बसेल. त्यांचे आभार जाहीरपणे मी पवार साहेबांच्या सभेत मांडले की साहेब, तुमच्यामुळे आमचे पक्षप्रमुख त्यांच्या ध्यानात नव्हतं, मनात नव्हतं, सुद्धा तुम्ही उद्धव साहेबांचं नाव त्या ठिकाणी घेतलं आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर बसवलं. आज सुद्धा तेच शल्य आदरणीय पवार साहेब, आदरणीय थोरात साहेबांच्या मनामध्ये आहे. ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. आणि म्हणून या तालुक्यामध्ये शिवसैनिकांच्या मनामध्ये कळत नकळतपणे काही नाराजी होती. ती नाराजी काढणं सगळ्यांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं आहे. याचं कारण असं आहे, अमित दादा गेल्या 25 वर्षापासून जवळपास सातत्याने हा मतदारसंघ शिवसेनेला मिळालेला आहे. कधी सोमनाथ मेंगेला असतील, कधी स्वर्गीय अशोकरावजी भांगरे साहेब असतील, कधी मधुकररावजी तळपडे साहेब असतील, कधी व्ही डी देशमुख असतील, अनेक लोकांनी या चिन्हावर, शिवसेनेच्या चिन्हावर, शिवसेनेच्या नावावर
या तालुक्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका लढवल्या। मागच्या पंचवार्षिकला ही जागा आमच्याकडून गेली, भाजपाला गेली आणि म्हणून 2019ला या तालुक्यातल्या शिवसैनिकांनी जो चमत्कार करून दाखवला, 40 वर्ष सातत्यानं अशोकरावजी भांगरे साहेबांच्या नेतृत्वाखाली असेल किंवा तालुक्यातील समकालीन जे प्रमुख नेते असतील त्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली कधी न मिळालेले यश 2019ला ही सगळा बॅकलॉग लोकांनी भरून काढला। त्याची पुनरावृत्ती आपल्याला करायची आहे, आता सुद्धा त्याची पुनरावृत्ती होणार आहे, पण शिवसैनिकांच्या मनातला संभ्रम दूर करण्याची गरज आहे। बाबाओ, आम्ही सुद्धा पक्ष पातळीवर आदरणीय खासदार साहेब असतील किंवा आदरणीय नाना असतील, पक्ष पातळी जागा अकोल्याची जागा शिवसेनेला मिळाली पाहिजे। नगर जिल्ह्यातले 13 मतदारसंघ आहेत, त्यामध्ये A+ जागा असेल तर ती अकोल्याची जागा आहे। उमेदवार कोण हा प्रश्न नंतरचा, पण जागा शिवसेनेला मिळाली पाहिजे अशा प्रकारचा आग्रह आदरणीय खासदार साहेबांनी आदरणीय नानांनी ठेवला। काय प्रचार चालू आहे तालुक्यामध्ये? तळपडे साहेबांबद्दल आम्हाला प्रचंड आदर आणि अभिमान आहे। जरूर त्यांचा त्याग आहे, त्या त्यागाची त्यांना अनेक चांगली वाईट फळं मागच्या काळामध्ये मिळालेली आहेत, परंतु आज मात्र उमेदवारीच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या या हरामखोरांना घालवण्यासाठी आपले पक्षप्रमुख असतील, आदरणीय पवार साहेब असतील, ज्या प्रकारचे प्रयत्न करतायत त्या प्रयत्नांना आज खऱ्या अर्थाने साथ करण्याची गरज आहे। तळपडे साहेब, तालुक्यातल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमुळे तुमचं तिकीट गेलं नाही, या जिल्ह्यातल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमुळे तुमचं तिकीट गेलं नाही। राज्यातल्या धोरणांमध्ये जिथं जिथं मतदारसंघ सोयीचे आहेत त्या मतदारसंघाच्या वाटपामध्ये ही जागा गेलेली आहे। धोरण ठरलं, राज्यात धोरण ठरलं, ज्या पक्षाचा स्टँडिंग आमदार आहे त्यांना पहिली जागा दिली जाईल। मुद्दे वादाचे होऊ नयेत। सांगलीमध्ये लोकसभेला चंद्रहार पाटलांना आपण जागा दिली, काँग्रेसने ऐकलं नाही, त्या ठिकाणी विशाल पाटलाचा अर्ज भरला। तशा प्रकारची प्रवृत्ती लोकसभेला होऊ नये, विधानसभेला होऊ नये, म्हणून जिथं निवडून येण्याची शक्यता अधिक आहे असेच मतदारसंघ स्वीकारले पाहिजेत, अशा प्रकारची एक नॉर्मल पॉलिसी राज्य पातळीवर घेण्यात आली। आणि म्हणून साहेब, तुमच्याबद्दल शिवसैनिकांच्या मनामध्ये आज हे प्रेम आहे। तुम्ही उमेदवारी करताना एखादी बैठक घ्यावी लागत होती, शिवसैनिकांचा मेळावा अपेक्षित होता, पण तू तसं न करता केवळ उमेदवारी अशा प्रकारचा क्रायटेरिया चालत नाही। प्रत्येकाचा काळ येत असतो, वेळ आणणे आपल्या हातात आहे। 2019ला स्वर्गीय अशोकराव भांगरेंनी घोरपडीची शपथ घेऊन या तालुक्याचे सगळे तमाम विरोधक एकत्र केले आणि 40 वर्षाची सत्ता पलटवली। भांगरे साहेब थांबले। 6 निवडणुका ज्या माणसाने लढवल्या तो दुसऱ्याचं नाव जेव्हा सुचवतो तेव्हा कधीतरी त्याची वेळ येत असते ना, मग तशा प्रकारची वेळ राजकारणात कधी कोणाची येऊ शकते, हा एक महत्वाचा संदेश या निमित्ताने आम्हाला तुम्हाला सर्वांना द्यायचा आहे। अमित दादा, आज या ठिकाणी तुमच्या समोर अनेक शिवसैनिक आहेत, गाव पातळीवर सुद्धा आमचे सर्व शिवसैनिक। तुम्ही जेव्हा अर्ज भरला त्याच्या अगोदर सुद्धा तुम्ही संविधान बचाव रॅली काढली, अनेक सैनिकांनी तुम्हाला गावागावामध्ये स्वीकारलेला आहे। या गद्दारीला, या महाराष्ट्रातल्या सगळ्या चाललेल्या दडपशाहीच्या राजकारणाला लोक कंटाळलेले आहेत। आम्ही कधी कोणाच्या व्यक्तिगत निंदक नाहीत, आम्ही कधी कोणावर व्यक्तिगत टीका करणार नाहीत। जे काय आहे ते धोरणाने बोलू, जे काय ते विकासावर बोलू, राज्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या परिस्थिती बोलू, तालुक्यातल्या परिस्थिती बोलू। आज तालुक्यामध्ये अनेक प्रकारचे पर्याय आपल्या सर्वांसमोर आहेत, अनेक पर्याय आपल्या सर्वांसमोर आहेत। तुम्ही पाहताय हे पर्याय कुणामुळे निर्माण झालेत? कुणी अपक्ष अर्ज भरतय, कुणी वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांचा पाठिंबा घेतय। हे सगळं पैशाच्या जोरावर महाराष्ट्राच्या केंद्रस्थानी बसलेला देवेंद्र फडणवीस नावाचा माणूस सातत्याने करीत आहेत। डोळसपणे पाहण्याची गरज आहे। या राज्यातल्या मराठा लॉबीला संपवण्याचं काम मागच्या 5 वर्षापासून चालू आहे। आरक्षणाच्या नावावर असेल, धर्माच्या नावावर असेल, जातीच्या नावावर असेल, सातत्याने समाज होरपळत ठेवण्याचं काम सातत्याने लोक करतायत। असं राजकारण महाराष्ट्रामध्ये पूर्वी नव्हतं। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असतील, पवार साहेब असतील, यांचे वैचारिक मतभेद असायचे। स्वर्गीय विलासराव देशमुखांची भाषणं, स्वर्गीय आर पाटलांची भाषणं, स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंची भाषणं आजही युट्यूबवर बघा। या महाराष्ट्रामध्ये जातीवादाचं राजकारण जर कुणी केलं असेल तर केवळ आणि केवळ देवेंद्र फडणवीस आहे। त्याचं लोन तुमच्यापर्यंत आलं आहे, अकोल्यापर्यंत आलेलं आहे, तळागाळातल्या शिवसैनिकांपर्यंत आलेले आहेत। सामान्य माणूस अस्वस्थ आहे, बोलत नाही। सामान्य माणूस महागाईने त्रस्त आहेत, शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आहे। दुधाचे प्रश्न सागर साहेब म्हटले, प्रचंड प्रश्न मागच्या अनेक वर्षापासून आपण या सगळ्या प्रश्नावर लढतोय। दूध असेल, सोयाबीन असेल, शेतकऱ्यांचे नाना प्रकारचे प्रश्न असतील, या सगळ्या प्रश्नांबाबत
हे महाविकास आघाडी सातत्याने महाराष्ट्रामध्ये आवाज उठवत आहेत. या सगळ्यांच्या बरोबर राहण्याची खऱ्या अर्थाने जबाबदारी आपली आहे. घरं फोडण्याचं काम चाललंय. पवार साहेबांसारख्या माणसाला 84व्या वर्षामध्ये रस्त्यावर उतरायला लावणं ही कोणती संस्कृती? उद्धव साहेबांचं घर फोडणं, आदित्य साहेबांवर केस टाकणं, नको त्या खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवणं ही महाराष्ट्राची संस्कृती का? पैशाच्या जोरावर एकनाथ शिंदे 40 आमदार घेऊन गेले. अरे हजारो कोटी रुपये जरी दिले तर त्या 40 मधला एक सुद्धा निवडून येणार नाही. अशा प्रकारचे सर्वे आहेत. अशा प्रकारचे सर्वे आहेत. जवळपास महाविकास आघाडी 168 त्या ठिकाणी आमदार आपल्या आघाडीचे निवडून येणार आहेत. जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. अमित दादा, उद्याच्या काळामध्ये तुम्ही आमदार होणार आहात. आमदार हा तालुक्याचा पालक आहे. आपले खासदार साहेब या मतदारसंघाचे दुसरे पालक आहेत. आमची तुमच्याकडून एकच अपेक्षा राहणार आहे. मागच्या आमदाराकडून तालुक्यातल्या शिवसैनिकांच्या अनेक अपेक्षा होत्या. आम्ही भाजपच्या स्टेजवर होतो, पदाधिकारी म्हणून आम्ही वैभव पितळचं काम करत होतो. पक्षाचं धोरण होतं, पक्षाची पॉलिसी होती. शिवसैनिकांनी ऐकली नाही. एकाही शिवसैनिकांनी पॉलिसी ऐकली नाही. आम्ही पदाधिकारी प्रामाणिकपणे त्यांच्या व्यासपीठावरून त्यांच्या जे करायचं काम केलं, कारण ते पक्षाचं धोरण होतं. आता सुद्धा पक्षाचं धोरण तेच आहे. आता सुद्धा पक्षाचं धोरण तेच आहे. पक्षाच्या धोरणानुसार तुमच्या कुटुंबाचा त्याग, तुमच्याकडे असलेलं व्हिजन हे सगळे या तालुक्याला पुढे नेण्यासाठी उद्याच्या काळामध्ये कामी पडणार आहेत. आमचा फाटका शिवसैनिक असू द्या, आमचा शाखा प्रमुख असू द्या, तुमच्या पदाधिकाऱ्याच्या बरोबरीनं गावात मतदान काढताना कदाचित तुमच्या माणसाच्या 2 पाऊल पुढे आमचा कार्यकर्ता राहणार आहे. भविष्य काळामध्ये त्याचं योगदान तुम्हाला विसरता येणार नाही. तुम्हाला बरोबरच घ्यावं लागेल. उद्या काही लोक अफवा पसरवतील, शिवसैनिक बरोबर नव्हते निवडून आल्यानंतर. आता सुद्धा शिवसेनेमध्ये काही लोक इकाच्या तिकाच्या गमजा करतायत. चालणार नाही. अजिबात अशा प्रकारचा विचार या तालुक्यामध्ये आपल्याला चालवता येणार नाही. याचं कारण पुढचे 5 वर्ष महाराष्ट्रामध्ये कोणताही सर्वे काढून बघा, स्ट्रेट फॉरवर्ड निवडणूक होणार आहे. स्ट्रेट फॉरवर्ड. अनेक लोकांचे डिपॉझिट जाणार आहेत. कदाचित मी अमित दादांना परवा बोलता बोलता गमतीने म्हटलो, महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार नशीब जर असेल, तुमच्या पूर्वजांचा इतिहास आहे, कदाचित तुमच्या नशिबी तशा प्रकारचा तिढा लागू शकतो. हा इतिहास तुम्हाला बदलवायचा आहे. हा इतिहास बदलवत असताना या तालुक्याच्या सगळ्या सवंगड्यांना बरोबर घेऊन तुम्ही काम करा. एवढ्याच या निमित्ताने आशावाद व्यक्त करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद.